आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। स्माइल सगळे हसा जरा। नमस्कार, मी प्रिया सुनील पाटील, करंजे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि मतदारसंघाचे नेते वैभवदादा पाटील यांचं विश्वासू काम आवडल्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार झालेली आहे। आणि मी गोरगरीब लोकांची प्रश्न, आरोग्य, रस्ते, पाणी या सगळ्या विषयावर काम करण्याची माझी धारणा आहे। त्यामुळे मी अर्ज दाखल करण्यास आले आहे। काय सांगाल, महिला सशक्तीकरणासाठी काय कामे कराल? करेन, महिला सशक्तीकरणासाठी मी कुठे मागे पडणार नाही, जे योग्य आहे ते सगळे करेन। खानापूर तालुक्यातून 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समिती चे अर्ज दाखल करून शिना आज महिलांची पण भरपूर अर्ज दाखल केले, जेंट्स पण दाखल केलेत। आज 3 दिवस झाला आम्ही अर्ज दाखल करतोय। आज आमचं पूर्णपणे काम चांगलं झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं बळ मिळाले। सर्व मतदार ह्याच्यात जिल्हा परिषद पंचायत गणात उमेदवार भेटलेत, त्यामुळं भारतीय जनता पार्टी ताकदीनं लढत आहे। आणि आज आम्ही महिला सक्षमीकरण असो कोणत्याही कामास भारतीय जनता पार्टी मागं पुढं बघत नाही। आणि हे जे अर्ज दाखल झाले आज संपूर्ण आमदार गोपीचंद पडळकर साहेब, खानापूर तालुक्याचे मतदारसंघाचे नेते मान्य माजी आमदार सदाभाऊ, वैभवदादा माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, म्हणजे संपूर्ण खानापूर तालुक्यात त्यांची आज ताकद मिळाली ती पडळकर साहेबांची आमची जुनी ती आहेच, पण अजून जी भक्कम जी ताकद मिळाली ती आम्हाला वैभवदादा आणि सदाभाऊ आणि पडळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब, ज्यांनी आज 10 वर्ष झाले आपले बंधुराज तिकडे गेले, पण त्यांनी जो खानापूर तालुक्यातील कुणाचं लग्न असो काय असो कुठल्याही कार्यक्रमाला मागमोर न पाहता आज जे जर तिकडे थांबले असतील, पण त्यांचं पूर्ण लक्ष खानापूर तालुक्यात होतं। आणि ही जिल्हा परिषद आम्ही ताकदीनं लढवत आहे आणि जिल्हा परिषदला आता चांगलं उमेदवार दिलेले आहेत। उमेदवार स्वच्छ चांगल्या ह्याचे दिलेले आहेत, कुणाच्या कोणतं गालबोट नाही। आणि हे उमेदवार आम्ही ताकदीनं लढवणार आहे। ह्या उमेदवारांचा प्रचार आम्ही चांगला करणार आहे। आणि आता फक्त एवढंच जनतेसमोर आहे की जी घराणेशाही आहे ती घराणेशाही मोडीत काढण्यासाठी उमेदवार आलेले आहेत। सर्व नौके उमेदवार आहेत। मोठ्या शक्ती प्रदर्शनानंतर तुम्ही अर्ज दाखल केले, लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे, काय वाटतं? लाडक्या बहिणींचं आम्ही आज अर्ज दाखल संपूर्ण केलेत आणि या लाडक्या बहिणी देवाभावना राख्या पण सर्वांनी आम्ही पाठवलेत। एका गावातून आम्ही 200-200, 300-300 राख्या पाठवल्या आहेत। त्यामुळे ह्या लाडक्या बहिणी आता भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत। आता त्यांचं एकच होतं की नाता एकनाथ भाऊ आपले बाबांनो लाडके भाऊ असं काय नाही। आता मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि मुख्यमंत्री देवाभाऊ पहिलेच लाडक्या बहिणींचे भाव आहेत, ते काय आता जो भाऊ नाहीत, लाडक्या बहिणींचे पहिलेच भाव आहेत आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीने राख्या आम्ही पोच केलेल्या आहेत आणि देवाभाऊने आता आमच्यावर ठामपणे विश्वास ठेवलेला आहे। देवाभाऊंच्या बहिणी देवाभाऊंना चांगले विजयी जिल्हा परिषद पंचायत समिती विजयी ही देऊन शिना त्यांना शुभेच्छा देत आहोत। ती होणार नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू। तुम्ही जतमध्ये पण प्रचंड ताकदीने उतरलाय, आटपाडी तालुक्यात उतरलाय, तर खानापूर तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांच्या तोफा धडाडणार का? हे बघा, मी आता आलोय कशासाठी, आम्हाला जिथं जिथं आमचे भाजपाचे कार्यकर्ते उभे आहेत तिथं जावं लागतंय।
कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमच्या निवडणुकीला कार्यकर्ते जीवाचं रान करतात. आता कार्यकर्त्यांना नेता करायची निवडणूक आहे. जिथं जिथं जाणं शक्य आहे तिथं तिथं आम्ही जाणार, कार्यकर्त्यांना पाठबळ देणार. भारतीय जनता पार्टीची ताकद ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागं वैभवदादा आणि मी उभा करणार. आमचं ते कामच आहे आणि आम्ही ते करू. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.